नमस्ते एव्हरीवन, नुपुर अँड अक्षय ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्लॉग आहे ना, तो खूप जास्त असा सूदिंग व्लॉग असणार आहे आणि त्यामध्ये मी नुपूरला एक सरप्राईज देणार आहे. ते सरप्राईज आहे ₹25 फक्त, पण त्याची ते काय बोलतात ते प्राइसलेस. एक गोष्ट घडली होती ज्यावेळी आम्ही एव्हरेस्टला होतो. एव्हरेस्टला असताना आम्हाला खूप साऱ्या डिफिकल्टीज आल्या. ऑक्सिजनच्या कमीमुळे आल्या, झोप न लागल्यामुळे आल्या आणि थकवा झाला, काही इंजुरीज झाले त्याच्यामुळे आल्या. पण त्यावेळी आम्हाला सोबत होते आमचे श्री स्वामी समर्थ. त्यांचं नाव आम्ही कंटिन्युअसली मुखात ठेवलं आणि आम्हाला पावलोपावली एक वेगळीच शक्ती जाणवायला लागली आणि त्याच्याचमुळे कुठेतरी आमचा ई-बी-सी ट्रेक हा कंप्लीट झाला. तर आज मी नुपूरला गिफ्ट करतो आहे हा छोटासा काउंटर. तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल तर माझ्या बोटामध्ये हा नेहमी असतो आणि ए-बी-सीच्या निमित्ताने नुपूरला सुद्धा नामजपाची खूप जास्त आवड निर्माण झालेली आहे. दिवस-रात्र ती आता स्वामींचं नाव घेत असते. सकाळी उठल्यानंतर माळसुद्धा करते. तर आता वेळ आली आहे तिला हा काउंटर गिफ्ट करण्याची, जेणेकरून तिचा पण काउंट राहील आणि माझा पण काउंट राहील आणि मी तिला एक छोटासा चॅलेंज देणार आहे. हे चॅलेंज असं असणार आहे, की आम्ही दोघं डेली एक काय बोलतात ते रेस म्हणू शकता किंवा डेली एक कॉम्पिटिशन ठेवणार आहे. ज्याच्यामध्ये ज्याचं नामजप सगळ्यात जास्त असेल, दिवसाच्या शेवटाला रात्री झोपताना ज्याचा नामजप काउंट हा जास्त असेल, तो जिंकला. हरणाऱ्याने त्याचं सांगितलेलं ऐकावं. तर बघूया नुपूरचे रिएक्शन्स काय असणार आहेत आणि आजचा व्लॉग हा ऑल अबाउट नामजप काउंटर. श्री स्वामी समर्थ. दुपारचे वाजलेत 12:30 आणि ॲज युजुअल बाई ऑफिसमध्ये असणार आहेत त्यांचं काम करत. तर थोडंसं त्यांना आता आपण डिस्टर्ब करू. लेट्स गो. तुम्ही आलात की नाही पोटात गोळ्याचं? युअर विंडोज इज अपडेटेड, कंप्लीटेड. तुम्ही असा कॅमेरा घेऊन आलात की नाही पोटात गोळे आहेत? ही ॲक्चुअली माझी जागा आहे. ही इथे मी बसून काम करतो. ती बाजूला जी आहे ना महाराजांच्या समोर, ती तुझी जागा आहे. तू इथे का बसतेस रोजच्या रोज? कारण लग्न झाल्यावर माझं तुझं काय नसतंय. जे काय असतं ते आपलं असतं आणि मेजरली माझं माझं आहे. तुमचं पण माझं आहे. ठीक आहे, मग माझी कामं पण तूच कर. मी जरा आराम करतो. ते जाऊ दे. आज आपल्याकडे एक ना छोटासा सरप्राईज आहे. तुला काय? सांगू. एव्हरेस्टच्या वेळी आपण कोणत्या गोष्टीचा सहारा घेतला होता एव्हरेस्ट चढण्यासाठी? ज्यावेळी भीती वाटायची किंवा अ, आपल्याला चॅलेंजेस यायचे त्यावेळी तू काय करायचीस? मी कंटिन्यू नामजप. आणि त्याच्यामुळे तुला थोडासा फरक पडला त्या खूप 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 फरक आणि पडला. त्याच्यामुळेच आपण कुठेतरी आपला एव्हरेस्ट ट्रेक आय गेस कंप्लीट करू शकलो. हे तर मी ऑलरेडी व्ह्यूअर्सना सांगितलेलं आहे. पण त्यासाठी मी तुझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे आणि ती गोष्ट जेव्हा मी तुला देणार आहे, त्यानंतर रोज आपलं एक कॉम्पिटिशन सुरू होणार आहे. बीवी के साथ कॉम्पिटिशन आणि ती गिफ्ट आहे. गुड. तू माझ्या मागे लागलेलीस, मला काउंटर पाहिजे, काउंटर पाहिजे. तर तुला आता काउंटर मिळालेलं आहे. आता ट्विस्ट असं आहे, रोज आपण दिवसभरात स्वामींचं नामजप करायचं आहे. ठीक आहे. आणि रात्री झोपताना आपण झोपायच्या अगोदर हे दोघांचे काउंटर चेक करणार. ज्याचा काउंट जास्त असेल तो हरणाऱ्याला, ज्याचा काउंट कमी असेल त्याला एक काही त्याच्याकडे मागू शकतो किंवा काही त्याच्याकडनं दुसऱ्या दिवशी काम करून घेऊ शकतो किंवा ही तो जिंकला म्हणजे मीच जिंकणार आहे तसं, कारण माझंच काउंट जास्त असतो रोज. म्हणजे रोज मला कामाला हां, तर दुसऱ्या दिवशी त्याने कामाला लावायचं. विदाउट काउंटर को भी आप काम को ही लगाते हो, ऐसा है लगता है? नाही. पण ते काउंटरने कसं तुला काउंट राहणार ना, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की तुला तू स्वामींच्या तेवढ्या जवळ जाशील, तेवढं तुझं स्वामींबरोबर कनेक्शन पण क्रिएट होईल आणि तुला माझी सेवा पण करायला मिळेल. मी तुला कामं सांगणार तेव्हा. तेच की माझा डाव उलटा होणार. आता मी कसं तुम्हाला विदाउट काउंटर खूप कामं सांगते ना, हां. तर ते माझ्यावर उलटणार आणि हा मला बसत त्यामुळे नाहीये. आता थोडंसं मी हा एक नुस्खा आणलेला आहे. तर बघूया, रोजच्या रोज मी काउंट मशीन आपण रात्री चेक करायची. त्याच्यामध्ये ज्याचं काउंट जास्त असेल तो दुसऱ्याला काम सांगणार. कुठल्या बोटात घालायचं असतं? कोणत्याही बोटात घालू शकतो. त्याचं असं काही बंधन नाही. ती काय आणि ते मला रुद्राक्षाची बसत माळ नाहीये. नाहीये. हां? बसत नाही. ठीक आहे, मी तुला ते टाईट करून देतो. त्याचं ते टेन्शन नको घेऊस. ओके? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो डील. आजपासून आपलं काउंटिंग सुरू झालेलं आहे. आजपासून आपण स्वामींच्या जपाला सुरुवात करतो.
तर आजपासून आपलं कॉम्पिटिशन सुरू झालेलं आहे आणि मी ऑलरेडी माझे 740 झालेले आहेत. पण हे आजचे होय, सकाळपासून सकाळपासूनचे 740 म्हणजे काहीच नाही. 740 म्हणजे जवळपास 7 माळा, 11 माळा आपण बसून 15-20 मिनिटात करतो. त्यामुळे हे खूप कमी आहे. तुझ्यासाठी तो नंबर थोडासा हे असणार आहे, थोडा जास्त वाटतो तुला. पण मी मिनिमम दिवसाला 4,000 ते 5,000 करतो. त्यामुळे तुला थोडंसं त्याबद्दल म्हणजे मला अलर्ट राहायला ऑफिशियली पाहिजे. मनाची तयारी करायला पाहिजे की ऑफिशियली मी- तुला मला आता कामं लागणार. हां. त्यामुळे तू थोडंसं तुझ्या हे बघ आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे मोठं बटन आहे याच्यामध्ये त्याने आपण श्री स्वामी समर्थ म्हणायचं. हे एक काउंट तुझा इकडे काउंट झाला आणि हे जे छोटं बटन आहे ते चुकूनही प्रेस करायचं नाही. ओके. ते प्रेस केलंस तर तुझं रिसेट झालं. ओके, मग ते पुन्हा 0 होणार. अहो तर चल तुझ्यासाठी मी आजचा काउंट माझा 0 करतो पुन्हा. ओके, 0 झाला. आतापासून आपलं कॉम्पिटिशन चालू. म्हणजे आता ऍडव्हान्टेज नको मिळायला तुला. उगाच परत मला सांगणार तुमचं 700 ऑलरेडी झालेले होते. होय, मग जेव्हापासून चालू झालं तेव्हा हा ठीक आहे, मग मी आता पुन्हा माझा चालू zero करतोय. करून बस श्री दिलेला स्वामी तुम्ही. समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे माझा आता काउंट सुरू झाला, तुझाही सुरू झाला. ठीक आहे. ठीक आहे, मग डील. आजपासून कसं कामाग लायते बघा ते रोजच्या रोज. पण आम्हाला ट्रेकमध्ये खूप जास्त फायदा झाला. होय. म्हणजे असं वाटत असेल की या साऱ्या गोष्टी मे बी आपण मॉडर्न आहे म्हणून जास्त मानत नाही, पण ॲक्च्युअलमध्ये ह्याचा फरक पडतो. आणि मी तुम्हाला सांगते की म्हणजे मला जेव्हापासून यांनी सांगितलं की असं असं तू करू शकतेस, किंवा जेव्हा ते ह्याचं पण सांगितलेलं कशाचं तारक मंत्राचं पण जेव्हा सांगितलेलं तेव्हा पण मी असं एक गोष्ट मनात धरली. मला यांनी सांगितलेलं की एक गोष्ट मनात धर आणि करते आणि बघ ते होतंय का नाही. आणि ॲक्च्युअलमध्ये असं होतं की मग तुमचे जे काही सगळं तन मन धन सगळं जे काही आहे, म्हणजे तुमचं पूर्ण सगळं लक्ष आहे ते त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होतं. मी हिला एकच सांगितलं, आणि तारक मंत्र हा फक्त मंत्र नाही. तारक मंत्र हे एक काय बोलतात ते अफर्मेशनचा सेट आहे आणि त्याच्यामुळे तुझी मॅनिफेस्टेशन जर्नी सुद्धा खूप भारी. आणि माझ्यापेक्षा हिचं मॅनिफेस्टेशन सगळ्यात स्ट्रॉंग आहे. हिने जे गोष्टी मॅनिफेस्ट केल्या त्या गोष्टी मला जेवढ्या मिळाल्या त्याच्यापेक्षा लवकर हिला मिळालेल्या. त्यामुळे त्याला जर तारक मंत्राची जोड लागली तर तू खूप भारी अजून मॅनिफेस्ट करू शकतेस. आणि आमचा दोघांचा एक विजन बोर्ड पण आहे, त्याच्यातल्या ऑलमोस्ट काही गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत. काही गोष्टी आम्ही ह्या 3 ते 4 महिन्यात कंप्लीट करणार आहे, तेवढी आम्ही मेहनतही घेतोय. तर तर एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर आम्ही ज्यावेळी लोबोचेला पोचलो. लोबोचे एक गाव आहे जे ऑलमोस्ट तिथून बेस कॅम्पला पोहोचायला 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात. तर ज्यावेळी आमची 5 दिवसांची जर्नी, 5 दिवसांचा ट्रेक कंप्लीट करून आम्ही ज्यावेळी लोबोचेला पोचलो त्यावेळी ते हॉटेल असं होतं ना की एकच मध्ये एक टी हाऊस आहे आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण 360 डिग्री बर्फाचे डोंगर आहेत. ओके, तुम्हाला आजूबाजूला दुसरं कोणतंही हॉटेल नाही. कारण बाकीचे कंपॅरेटिव्हली बाकीच्या गावांमध्ये कसे खूप सारी घरं असायची. खूप सारी म्हणण्यापेक्षा एक 30-40 घरांचं एक गाव. तेवढंच एक 3 तासावर एक गाव. 3-4 तासांवरती एक गाव. तर लोबोचेमध्ये पोहोचल्यानंतर असं वाटलं की अरे आजूबाजूला कोणच नाही, फक्त एक टी हाऊस आहे, बाजूला बर्फाचे डोंगर आहेत, -15 -10 टेम्परेचर जात आहे आणि कुठेतरी त्याच्यानंतर थोडेसे निगेटिव्ह वाईब्स आले होते. कारण बॉडी पण थकलेली होती आणि जसं जसं वर जात होतं ऑक्सिजन लेवल कमी होत होती. त्या दिवशी रात्री नुपूरला भरपूर त्रास झाला. नुपूरने ऑलमोस्ट जेवणाचा एक बाईट खाल्ला होता आणि त्याच्यानंतर पूर्ण उलट्या वगैरे झाल्या. ते आपण हे करू शकतो का? काय? तुझा फोन सायलेंट. माझं नाही, तुमचाच वाजवलाय. आणि उलट्या झाल्या. उलट्या वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी थोडंसं अजून जास्त वातावरण बिघडलं, निगेटिव्ह झालं. आणि आमच्यासोबत जे होते त्यांना सुद्धा काही गोष्टींचा त्रास व्हायला लागला ऑक्सिजन लेवल ड्रॉप झाल्यामुळं. इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी आम्हाला 1200 रुपये द्यावे लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला फोनच्या चार्जिंगसाठी एका फोनला जर चार्ज करायचं असेल तर 1000 रुपये चार्ज होता आणि जर तुम्हाला पॉवर बँक चार्ज करायची असेल तर 1200 रुपये चार्ज होता. तर आम्ही पॉवर बँक चार्ज करून घेतली. पॉवर बँक चार्ज केली आणि इंटरनेट घेतलं 1600 10 रुपये. मिनिटासाठी. इंटरनेट घेतलं आणि इंटरनेटमध्ये आम्ही
जसं हनुमान इंटरनेट चालीसा, मिळालं हा. युट्यूबवरनं आम्ही हनुमान चालीसा ऑफलाईन डाउनलोड केली, स्वामींचा तारक मंत्र ऑफलाईन डाउनलोड केला, बजरंग बजरंग बाण बाण, डाउनलोड केलं, शिवतांडव स्तोत्र डाउनलोड केलं, महाराजांची गाणी. महाराजांचे पोवाडे डाउनलोड केले. तर ह्या सगळ्या गोष्टी डाउनलोड केल्या आणि ते सतत आमच्या बाजूला हिच्या बाजूला ठेवलेलं मी, की थोडंसं पॉझिटिव्हिटी फील होईल. आणि तिला सांगितलं होतं की सतत कंटिन्यू तुझ्या तोंडात स्वामींचं नाव असलं पाहिजे. दॅट्स इट. तुला कोणत्याच गोष्टीला घाबरायची गरज नाही. कारण प्रत्येक वेळी अशी सिच्युएशन, मेडिकल सिच्युएशन यायची, त्यावेळी आमचे शेर्पा आम्हाला सांगायचे की तुम्हाला कदाचित एअरलिफ्ट करावं लागेल इकडून आणि तुम्हाला पुन्हा तुमच्या बेस विलेजला जाऊन सोडलं जाईल आणि तिथून तुम्हाला थोडंफार ट्रीटमेंट वगैरे करून मग तुम्ही डायरेक्ट इंडियामध्ये तुम्हाला पाठवण्यात येईल. म्हणजे आमच्याकडे आर्या पार अशी हां, सिच्युएशन आर्या होती. पार अशी सिच्युएशन होती. जर आम्ही मागे फिरलो असतो तर ते पण मेंटली खूप हे हां, झालं खूप असतं प्रॉब्लेम झाला की असता. म्हणजे कारण- इंडियात पोहोचूनही आम्ही त्याच हा म्हणजे मेंटल तो हे झालं असतं. हां, निगेटिव्हिटीमध्ये राहिलो असतो की एवढी मेहनत करून आमच्याकडनं हा ट्रेक कंप्लीट झाला नाही. नाही झाला. पण म्हणजे एक तर हां. इकडे जायचं नाही तर इकडे जायचं असं होतं. मामी म्हटलं की ठीक आहे, स्वामींवर विश्वास ठेवूया आणि येस. पुढे जाऊया. आणि त्या नाम जपाच्या जोरावरती आम्ही ती रात्र पण काढली. त्याच्या पुढच्या दिवशीच आम्ही ट्रेक पण कंप्लीट केला. आम्ही गोरक्षशिपला पोहोचलो. गोरक्षशिपला पोहोचल्यानंतर अजून कमी टेम्परेचर, अजून कमी ऑक्सिजन, त्यामुळे अजून जास्त नामजप आणि ती जर्नी पण आमची थोडीशी स्मूथ झाली. शेवटचे 3 दिवस खूप जास्त हेक्टिक होते आमच्यासाठी आणि येताना काही वाटलं नाही एवढं. हां. येताना आम्ही नॉर्मल आलो, कारण माहित होतं की जसं ऑक्सिजन परत बॉडीला मिळायला लागला तसं आपोआपच हां. पाय पटापट चालायला लागले. सो येताना काय नव्हतं. पण लास्टचे 3 पण दिवस होते हां. ते संपूर्ण आम्ही फक्त तोंडात श्री स्वामी समर्थ हे नावच होतं माझ्याकडे एकच काउंटर होता मी घेऊन गेलेलो. तो काउंटर अक्षरशः 50,000च्या वरती पोहोचला होता. जवळपास तुम्हाला सांगतो 3 ते 4 दिवसांमध्ये, 4-5 दिवसांमध्ये मॅक्स. म्हणजे तुम्ही विचार करू शकता पर सेकंड स्वामींचं नाव फक्त माझ्या तोंडात. जेवताना, बोलताना, इव्हन बोलताना सुद्धा आम्ही साइन लँग्वेजमध्ये बोलायचो कारण आमच्या तोंडात फक्त स्वामींचं नाव होतं. सो इट वॉज अ ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स की स्वामी कसं दाखवून देतात तुम्हाला की ते तुमच्यासोबत नेहमी आहेत. म्हणूनच त्यानंतर मी नुपूरकडनं एक प्रॉमिस करून घेतलं की तू फक्त डिफिकल्ट सिच्युएशनला स्वामींचं नाव नाही घेणार. तू तुझ्या लाईफमध्ये सगळं नॉर्मल चालू असेल तरी तुझं नाव, स्वामींचं नाव तुझ्या मुखात असलं पाहिजे. काही गोष्टी चांगल्या घडल्या, काही गोष्टी ग्रेट घडल्या, काही गुड न्यूजवर गुड न्यूज मिळाल्या तरी पण स्वामींचं नाव सुटलं नाही पाहिजे आणि किती निगेटिव्ह काही झालं तरी पण स्वामींचं नाव सुटलं नाही पाहिजे. आणि त्यासाठीच हे गिफ्ट मी आज नुपूरला दिलेलं आहे आणि आमची जर्नी सुरू झाली आणि त्यासाठीच हा अट्टहास आहे की हे आपण रोजच्या रोज कॉम्पिटिशन करणार आहे. इट इज अ फन पार्ट, बट त्याने कुठेतरी आमचं नाम जपाचं सेव्हिंग अकाउंट सुद्धा भरून निघतंय. आणि मुद्दाम हा व्हिडिओ रेकॉर्ड करून पोस्ट करणार आहे, कारण आम्हाला बघायचंय की इथून जर्नी जी काही आहे अशी जर्नी जी असणार आहे आम्ही लिटरली हां, मार्क करणार आहे ग्राफ करणार आहे की की आम्ही किती कुठून कसे कुठेपर्यंत पोहोचलो. तिन्ही पर्स्पेक्टिव्ह मध्ये, फायनान्शियल, कुठे फिजिकल, मेंटल, ह्या तिन्ही पर्स्पेक्टिव्ह मध्ये आम्ही कसे ग्रो करणार आहोत, की नुपूर कशी ग्रो करणार आहे ह्याचा मी ट्रॅक ठेवणार आहे. आणि तुम्ही सुद्धा ॲज अ कपल, ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ फॅमिली ह्या गोष्टीची सवय लावा. हे तुमच्या हातात ठेवा आणि नेहमी नामजप करा. आणि खूप खूप लोक आम्हाला असं हे करतात की तुमचं अरेंज मॅरेज वाटत नाही, तुमचं लव्ह मॅरेज वाटतं, सो तुमची भांडणं होत नाहीत का. तर जर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व असतो तर भांडणाला वेळ कुठनं मिळणार आहे आणि किंवा का भांडणं होणार आहेत. होता मिसअंडरस्टँडिंग होणार आहे. कोणतं रिलेशनशिप परफेक्ट नसतं. त्यामुळे जर तुम्ही लग्नासाठी मुलीच्या किंवा मुलाच्या शोधात आहात तर परफेक्शन शोधू नका. एक असं पार्टनर शोधा जो कुठेतरी तुमच्या स्वप्नांना प्रायोरिटी देईल आणि तुम्ही त्यांच्या स्वप्नांना सुद्धा प्रायोरिटी दिली पाहिजे आणि एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. दॅट्स इट. सो एकत्र चॅलेंजेस करा, ॲडव्हेंचर करा, ग्रो करा, एकत्र बिझनेस करा, एकत्र फिजिकल फिटनेस करा. त्यामुळे काय होतं की ते बॉन्डिंग एकदम स्ट्रॉंग होऊन जातं आणि एकत्र स्पिरिच्युअलिटी पण निवडा, एकत्र स्वामींना निवडा, एकत्र दत्त महाराजांना निवडा. हाच एक मेसेज आहे या छोट्याशा व्हिडिओमधून. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुम्ही कधी तुमच्या ह्या काउंटरची जर्नीची सुरुवात करताय ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, कारण नुपूरने आज केलेली आहे, आम्ही ॲज अ कपल आज केलेली आहे. आणि मी 3
ठीक आहे, बघूया आज रात्री बघू. ठीक आहे, परत भेटू परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्लॉग मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी जय समर्थ, जय शिवराय. शिवराय.